हाय हॅलो नमस्ते. घेऊन आली मी कल्याणी चौथं भेंडीचं डिझाईन. याच्यामध्ये 3 कोयऱ्या एका पाठोपाठ एक, अंगठ्यापासून करंगळीपर्यंत, त्याच्या खाली कमळाची पानं आणि मग कोयरीच्या बाजूला नुसती पानं ज्याच्यामध्ये रेषा भरलेल्या आहेत तशा, असं ठरलेलं प्लॅन होतं. आणि मागच्या साईडला फुलं ज्याला भरपूर पाकळ्या आहेत असे ठरलेले. पण काढताना म्हणजे ही मधली कोयरी मोठी झाली त्यामुळे थोडी जागा कमी पडते. जेव्हा तुम्ही काढाल तेव्हा ही छोटीशी थोडी छोटी करा, म्हणजे मग पाकळीला जागा मिळेल. आणि छोट्या कोयऱ्या मी सगळ्या बोटांवरती पण काढल्यात. तर आता वरच्या कोयऱ्या मध्ये चिक्स पण भरू शकतो. म्हणजे एका साधारण काही कोयऱ्यांमध्ये चेक्स आणि काही कोयऱ्यांमध्ये एक टिंबा आणि त्याच्यावरती पुढे गोल, तेवाला एक डिझाईन चालू शकतं. आणि हे एक आहे म्हणजे टिंब काढून घ्यायचे आणि त्याला एक लाईन मारायची. तर हे मला आवडतं हे वाले डिझाईन. पण जसं बघताय की मी बोटांवरती चेक्स घातलेत. चेक्स भरता पण येतील बोटांवरचे, म्हणजे ते अजून छान दिसतात. आणि हे पानांवरती रेषा. आता ह्याच्यात पण थोडा डॉट मोठा घेऊन पुढे ओढू शकतो. मी मेहंदीचा क्लास 10वीच्या सुट्टीत केला. तुम्ही कधी केला आणि तुम्ही कधी ऑफिशियली मेहंदी शिकला का? माझी डिझाईन्स तुम्हाला आवडतात का मला नक्की सांगा ना. ब्रॉडली काढून घेतल्या आणि मग त्याच्यामध्ये बारीक बारीक रेषा भरल्यात. कधी कधी आपण म्हणजे तर मधल्या कोयरीला जसं केले तसं एक डॉट आणि त्याच्या भोवती गोल, मग हे सिमेट्री अजून छान दिसेल त्याच्यामध्ये. या पानांमध्ये आपण मध्ये रेषा काढणार आहोत. रेषा फेंट पण काढू शकतो जसं मागच्या एका डिझाईन मध्ये दाखवलं होतं. यावेळेस मी त्याच थिकनेसचे ठेवलेत. तर दोन्ही प्रकारे म्हणजे एकच पान आपण खूप साऱ्या प्रकारे काढू शकतो. साधं गोल असलं तरी सुद्धा आणि कुठलीही वळण. आता हे कोयरीच्या मधलं फिलर आहे की जिथे गोल काढून मग ते ऑल्टरनेट आणि भरू शकतो आपण. ते बऱ्यापैकी उठाव देतं. आता ही कोयरी तुम्ही वर्षी कोयरी म्हणून पण घेऊ शकता, किंवा ही जी कोयरी इथं मी काढली ती हाताला पुढच्या बाजूला पण येऊ शकते.